कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या 2 वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। आता पंजाबमधील बर्नाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्हा शिक्षण पुरस्कार 2024-25 व 2025-26 तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण उत्साहात महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे पार पडले। पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे। या पुरस्कारामुळे इतर शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रेरणा निर्माण होते। पुढील वर्षीपासून शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिनीच वितरित केले जातील। त्यांनी पुढे सांगितले की माझी शाळा सुंदर शाळा अभियानाने शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन शिक्षण मंत्री यांच्या पुढाकारामुळे या चळवळीला गती मिळाली असून जिल्ह्यातील शाळा इमारतीच्या विकासासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लेखाधिकारी अतुल आकुर्डे, पशुसंवर्धन अधिकारी बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबळे, अधीक्षक रवींद्र ठोकळ यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या रवींद्र केदार व दत्तात्रय घुगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नियस यांनी मान्यवरांचे स्वागत केले। आमदार अशोकराव माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं आहे। जिल्हा नियोजनातून मिळालेल्या निधीमुळे शाळा अद्ययावत झाल्या असून आता खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे वळत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नियस यांनी प्रास्ताविकात नमूद केले की कोल्हापूरला चित्रनगरीसोबतच शिक्षण नगरी म्हणूनही देशभरात ओळख मिळाली आहे। मिशन अंकुर, मिशन उत्कर्ष, नो मोर बँक बेंचर्स, निपुण AI ॲप तसेच सर्व शाळांमध्ये CCTV प्रणाली यांच्यासारख्या अभिनव उपक्रमांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे। कार्यक्रमात eGPF संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आलं। या प्रणालीमुळे शिक्षकांचा वेळ वाचणार असून GPF स्लिप आता मोबाईलवर सहज उपलब्ध होईल। यावर्षी तब्बल 1000 कोटी रुपयांचे लेखांकन या प्रणालीद्वारे पूर्ण झाले असल्याची माहिती अतुल आकुर्डे यांनी दिली। कार्यक्रमाचा समारोप टाळ्यांच्या गजरात झाला। उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि जिल्हा शिक्षण विभागाच्या यशाचे कौतुक करत देशात प्रथम क्रमांक मिळवण्याच्या संकल्पाला पाठिंबा दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम आणि सविता गुंभार यांनी केले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।